के अमर रहे, अब्दुल सत्तार अमर रहे, सुहासिनी बनसोड अमर रहे, मोचीराम कांबळे अमर रहे, चंदर कांबळे अमर रहे, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम. देशाला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते आपण कुठल्या लाठीचा, गोळीचा आणि कुठल्याही अशा आपल्या हिंसक आंदोलनाचा सहारा न घेता गांधीजीच्या नेतृत्वाखाली आपण त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण त्यानंतरच्या काळामध्ये केवळ एका थोर पुरुषाचं नाव मराठा विद्यापीठाला द्यावं तुम्ही, या मागणीसाठी लोकांना आंदोलन करावे लागले, लाठीचार्ज झाले, डोकं फुटलं आणि काही लोकांचे बळी गेले. हे मला असं वाटतं की देशाच्या इतिहासामधली, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधली ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि या निमित्ताने ज्या लोकांनी हिंमत दाखवली, ज्या लोकांनी आपल्या नेत्यांवरची श्रद्धा दाखवली, त्या श्रद्धेपोटी एक दिवाना झाल्यासारखे जे लोक रस्त्यावर आले आणि प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो लोक येतात, तर ही प्रेरणा असते की अन्यायाविरुद्ध म्हणजे खरोखरच जर मागणी झाली, डेमोक्रेटिक पद्धतीने सर्वांनी मागणी केल्यानंतर ती मान्य व्हायला पाहिजे होती, पण त्याला एवढं आंदोलन करावं लागलं आणि लोकांना आपला जीव गमवावा लागलं. मला असं वाटतं की शोकांतिका आहे. सर, आता आपण दुसऱ्या विषयावर येऊ की हल्ली विदर्भ वेगळा हा जो प्रकार आहे, याबद्दल आपलं हा प्रकार नाही आहे, हे न्यायोचित मागणी आहे. हा प्रकार नाही आहे. त्याबद्दल आपलं मत? नाही, मत नाही, आमची तर मागणीच आहे ना की बाबा आता किती दिवस तुम्ही आम्हाला रोखता. दुसरी गोष्ट काय आहे की आता समजा एखाद्या प्राण्यात, जसं एखादा बकरा कापला आणि त्याच्यामध्ये झाला आता काही शिल्लकच नसेल, हाडं नसेल, मांस नसेल, तर किती अजून आम्हाला चिरता तुम्ही. म्हणजे आता आमच्या म्हणजे असं आम्ही गतप्राण झालेलो आहोत. कोणत्याच प्रकारची अशी एखादी योजना जे विदर्भासाठी म्हणजे लाभप्रद होईल अशी कुठलीच योजना नाही आहे. कसं आहे की आपण जसं राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री किंवा कोणी अधिकारी जेव्हा शपथ घेतो तर तो असा म्हणतो की मला जो हा अधिकार मिळालेला आहे तर मी माझ्या अधिकाराचा दुरुपयोग करणार नाही. न्याय देत असताना व्यक्तिगत किंवा कुठल्या प्रदेशावर किंवा कोणत्या जातीवर, कोणत्या पंथावर मी अन्याय करणार नाही. सर्वांना मी समान नजरेने बघेल, सर्वांना मी समान वाटप करेल. पण ज्या ज्या लोकांनी शपथ घेतली ते सगळे शपथ विसरून गेले. बरं, दॅट वॉज अ कॉन्स्टिट्युशनल ओथ. एक संविधानिक ओथ घेतल्यानंतरही जेव्हा विदर्भाला काही द्यायचा प्रश्न असेल तर तुम्ही नाही दिलं. नेमका त्याचाच विसर पडतो तुम्हाला. तर असं का, म्हणजे आम्ही काय असा काय गुन्हा काय केलेला आहे, आमच्या लोकांनी गुन्हा काय केलेला आहे. आता आम्हाला सारखं सांगता की मराठी भाषिकांनी एकत्र राहावं. हो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळेला सांगितलं आणि यशवंतराव चव्हाणांनी ग्वाही दिली, त्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि लेखी करार करून दिला. आता लेखी करार किती केले? 1947च्या 8 ऑगस्टला म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळायच्या 8 दिवस पूर्वी अकोला पॅक्ट झाला की अशी योजना होईल, अशा प्रकारचा तुम्हाला न्याय मिळेल, असं एक सेशन होईल. हे सगळं झालं. त्यानंतर 47 नंतर पुन्हा 6 वर्षांनी जेव्हा मागणी तीव्र व्हायला लागली, लोक अजून म्हणाले की नाही आता विदर्भच पाहिजे आम्हाला, तर त्यावेळेला पुन्हा एक नागपूर करार झाला. नागपूर करारामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. मग एक वैधानिक विकास मंडळ आम्हाला द्यायचं हे झालं, त्याचे अधिकार राज्यपालाला, की कुठेही अन्याय झाला तर राज्यपाल मग ते समान निधीचं वितरण करतील म्हणून. तेही तसंच राहून गेलं आणि त्याची अंमलबजावणी केव्हा झाली? 94मध्ये. म्हणून हा सगळा प्रकार पाहता आज आमच्याकडे नक्षलवाद आहे, आज आमच्याकडे किसानांची आत्महत्या आहे, आज आमच्याकडे बालकांचं कुपोषण आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं तर हे पहिले 1960मध्ये नव्हतं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आता आपण गुन्ह्या गोविंदांनी, जसं एखाद्या घरामध्ये जर 2 भावांचं नाही पटलं तर बाप त्यांना अलग करून देतो, म्हणून का संबंध खराब होत नाहीत. तर तशाच पद्धतीने तुम्ही करून द्यावं. आता वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये आता तुम्ही तेलंगणा केलेलं आहे, तर तेलंगणापेक्षा जुनी मागणी आमची आहे. आता सुशीलकुमार शिंदे म्हणाले की नाही, तेलंगणाची मागणी जुनी आहे, तुमची नवी आहे. आम्ही त्यांना सर्व पटवून सांगितलं की तुम्ही पहिले इतिहास तपासून पहा. देशाचे गृहमंत्री म्हणून तुम्ही सर्व अभ्यास ठेवला पाहिजे, महाराष्ट्राचे असल्यामुळे तुम्ही सर्व अभ्यास ठेवला पाहिजे. पण अभ्यास न करता तुम्ही बोलता म्हणजे आमच्या दुःखांवर तुम्ही मीठ चोळल्यासारखं होईल. कृपा करून असं करू नका. अशा प्रकारची आम्हाला त्यांना मागणी आहे. आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये सर्व लोकांना विश्वासात घेऊन, लोकांना विश्वासात, संस्थांना विश्वासात घेऊन, या सर्वांना विश्वासात घेऊन एक विदर्भासाठी एक भूमिका तयार करणं, प्रसंगी आंदोलन करणं, हा आमचा आता मार्ग आहे. कुठलाही कार्यकर्ता डग लागलेला आहे, कुठंतरी ती विस्कळीत होत आहे.
तो जे त्यांचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या भावना आहे अन्यायाच्या विरुद्ध, मग तो कुठल्याही प्रकारचा अन्याय असो, जातीयवाद्यांच्या विरुद्ध, धर्मांध शक्तींच्या विरुद्ध, आणि जे प्रसंगी एवढंच म्हणेल, जर त्या नामांतर श्रद्धांजली अभिवादन करायला एकजुटीनं एका ताकदीनं पुढे लढण्याची गरज आहे, चळवळीला जिवंत ठेवण्याची, मजबूत करण्याची गरज आहे. इतकंच बोलतो, इथेच थांबतो. मी सर्व नामांतर वीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत. साहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला एका विधी सभेचा ठराव होतो आणि कुठेतरी 21व्या शतकामध्येही ज्या नावाला आक्षेप आणि त्यामुळे जी चेतना प्रज्वलित होऊन एक 16 वर्ष एक प्रदीर्घ लढा चालून त्या आंदोलनाला यशस्वी करण्याकरता प्राणाचं बलिदान द्यावं लागतं, हीच आपल्या देशामध्ये जातीवाद कायम ठेवणारी घटना आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे की या आंदोलनामध्ये शहीद गेलेले लोक जे आहेत आमचे बंधू, त्यांच्या ज्या चेतना आहेत, त्यांची जी प्रेरणा आहे, ती आपल्याला ठेवूनच भारताच्या समतेच्या विकासामध्ये आपल्याला समोर जावं लागेल. आणि म्हणून ती समता अस्तित्वात आणण्याकरता तथागत बुद्धाचे प्रतिपादित केलेली समता ती आणण्याकरता आपल्याला पुन्हा त्याच देशानं समोर जावं लागेल. हीच आजच्या प्रसंगी हे श्रद्धांजली व्यक्त. रिपब्लिकन पैंथर्स के सारे कार्यकर्ता और हमारे बीच में उपस्थित हुए सम्माननीय नागपुर के खासदार विलास भाऊ मुत्तेमवार साहब और तमाम भीम सैनिक साथियों, 16 साल तक डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इनका नाम मराठवाड़ा विद्यापीठ को मिलना चाहिए, इस मांग को लेकर यहाँ का अम्बेडकरीवादी कार्यकर्ता 16 साल तक लड़ता रहा. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का नाम मराठवाड़ा विद्यापीठ को देने से कोई बाबा साहब का नाम बहुत ऊंचा नहीं हो जाता था. बाबा साहब का नाम, बाबा साहब की जयंती इस देश में ही नहीं तो पाकिस्तान से लेकर जापान, इंग्लैंड, अमेरिका सारी जगह होती है. कोलंबिया विद्यापीठ ने कुछ ही दिन पहले अपने 150 साल के इतिहास में सबसे होशियार विद्यार्थी करके डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को वो सम्मान प्राप्त करा के दिया. तो बाबा साहब के नाम का तत्कालीन कुछ मनुवादी लोगों ने विरोध किया और ये विरोध हमारे बाबा साहब के विचारधारा पे चलने वाले भीम सैनिकों को कभी सहन नहीं कर सका. उसके लिए हजारों भीम सैनिक जेल में गए, लाठी खाई, गोलियां खाई, सैकड़ों भीम सैनिक शहीद हो गए. इस नामांतर के आंदोलन के लिए मराठवाड़ा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, यहाँ पे अनेक लोगों के साथ अन्याय अत्याचार किया गया, बलात्कार किए गए, झुग्गी झोपड़ियां जलाई गई, खेतियां जलाई गई. इस सब का विरोध करने के लिए यहाँ का अम्बेडकरी समाज जागरूक होकर, एक संगठित होकर पूरे ताकत से 16 साल तक लड़ता रहा और उसमें हमारे कुछ भाई शहीद हो गए. मुझे शोकांतिका इस बात की लगती है कि इस समाज पे शहीद होने वाले मेरे सारे शहीद भाइयों को आज तक किसी ने नहीं पूछा. अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, अब्दुल सत्तार, सुहासिनी बंसोड़, पोचीराम कामड़े, चंदर कामड़े, ऐसे अनेक साथी हमारे इस आंदोलन में शहीद हो गए. लेकिन इस आंदोलन को खुद का नेतृत्व बताने वालों ने इस आंदोलन के बदौलत कई का भविष्य संवर गया, कई मंत्री बन गए, कई आमदार खासदार बन गए, लेकिन हमारे शहीदों का पुनर्वसन आज तक नहीं हुआ. उनका स्मारक तो बना दिया गया, लेकिन हम चाहते थे, पैंथर की ये मांग है, ये डिमांड है कि उनके परिवार का क्या, वो शहीदों के परिवार का पुनर्वसन, उनको शासकीय सेवा में एक आधी नौकरी दी गई, उनको कुछ काम दिया गया या उनके घर वालों को कुछ मदद की गई, किसी ने इस तरफ ध्यान नहीं दिया. और इसके लिए अगर इस तरह शहीद हुए लोगों को हम इज्जत नहीं करेंगे, उनका सही सम्मान नहीं करेंगे, तो फिर से ऐसे लड़ाऊ भीम सैनिक कभी तैयार नहीं होंगे. और ऐसे लड़ाई भीम सैनिक तैयार करने के लिए हमको शहीदों का सही सम्मान करने की आज जरूरत है. तो मेरी विनंती है, यह स्मारक बनाया गया महानगर पालिका के तरफ से, तो ऐसा ही कुछ कार्य किया जाए कि आज अविनाश डोंगरे के पिताजी यहाँ हर साल रहते हैं, इनके परिवारों को
कुछ तो सहायता की जाए, कुछ तो इनका पुनर्वसन किया जाए ताकि इस शहीदों को सही सम्मान मिलेगा। तो मैं विनती करता हूँ कि महानगर पालिका से भी, मुत्तेमार साहब से भी, अगर आपके बस में होता है तो कुछ तो भी ऐसा कार्यक्रम पैंथर लगाने जा रहा है कि पैंथर की वो ताकत नहीं है कि पैंथर बहुत कुछ हम एक सामान्य कार्य करता है। हम सारे शहीदों को एक जगह, शहीदों के परिवार को इकट्ठा लाकर इसी जगह पर एक कार्यक्रम पैंथर की तरफ से आयोजित करेंगे और जो भी राशि हम जमा करेंगे वो शहीदों के परिवार को दी जाएगी। और उसमें अगर इस कार्यक्रम को हमारे सारे महानगर पालिका और हमारे मुत्तेमार साहब अगर हमको कुछ सहकार्य करते हैं तो उनके ही मार्गदर्शन में ये कार्यक्रम यहाँ जल्द से जल्द आयोजित किया जाएगा, ऐसी मैं इनसे अपेक्षा करता हूँ और शहीदों को फिर से नीला सलाम करता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भीम सैनिक अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भीम सैनिक अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भीम सैनिकांना अभिवादन, भीम सैनिकांना अभिवादन। अविनाश डोंगरे के पिताजी जो शहीद हुए। बंधुओं, भाइयों और बहनों, मैं अविनाश डोंगरे का पिता। आंदोलन में, मराठवाड़ा आंदोलन में जो शहीद हुए हैं उनको आप लोग श्रद्धांजलि दे रहे हैं, कोई बात नहीं, वो तो देना ही है। लेकिन मेरा एक यह है कि जिन्होंने ये आंदोलन छेड़ा उन्होंने ऐसा वादा किया था कि हम जो आंदोलन में शहीद हुए उनके निवास को, क्या उनके परिवारों को हम पुनर्निवास। धन्यवाद। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, इन महापुरुषों के चरणों में मैं प्रथम वंदन करता हूँ। 27 जुलाई 1978 को दोनों सभागृहों ने, विधानसभा और विधान परिषद ने मराठवाड़ा विद्यापीठ को बाबा साहब का नाम मिलना चाहिए, ये ठराव पारित हुआ और उस ठराव की अमल बजावनी होना चाहिए। इसलिए हमारे आम्बेडकरी भीम सैनिकों ने आंदोलन छेड़ा। यहाँ के कुछ जातिवादियों ने, इस देश के कुछ जातिवादियों ने नामांतर नहीं मिलना चाहिए, इसलिए हमारे कई भीम सैनिकों के घर जलाए, गोलियां चली और उसी नामांतर आंदोलन में हमारे भीम सैनिक शहीद हुए। आज 4 अगस्त शहीद भीम सैनिक दिन, हर साल हम यहाँ आते हैं और श्रद्धांजलि हम अर्पित करते हैं। हम भी वंदना संघ के तरफ से और सब कार्यकर्ता की ओर से, मैं एक भीम सैनिक नामांतर लड़े का एक कार्यकर्ता, मेरा नाम भगवान शिंदे है। शहीदों के भीम सैनिक को श्रद्धांजलि अर्पित करते हैं। जय भीम। 1976 में दोनों सदनों ने विधानसभा विधान परिषद के अंदर में एक ठराव पारित किया और उस ठराव को सभी ने अनुमोदन किया। सभी सदस्यों ने, 288 आमदारों ने उस सदन के अंदर में हरी झंडी दिखाई। नामांतर का ठराव पारित हो गया। हमको 1978 में वो नामांतर का ठराव पारित होने के बाद में भी उसका अमल नहीं हुआ, इसलिए 1978 में आदरणीय कवाड़े सर के नेतृत्व में एक नामांतर मार्च निकाला गया नागपुर से औरंगाबाद। उस मार्च के अंदर में राहेरी में जब मार्च पहुंचा तो राहेरी में एक पुलिया पर दोनों तरफ से पुलिस ने घेर लिया और इतना जबरदस्त लाठीचार्ज हो गया कि वहां पर भी कई भीम सैनिक वहां पर भी घायल हुए, किसी के हाथ टूटे, किसी के पैर टूटे। उसके बाद में 78 से लेके तो 16 साल तक ये नामांतर का लड़ा चलते रहा। मुख्यमंत्री थे, उनको बार बार ज्ञापन देके परेशान किया। वो इतने परेशान हो गए कि आखिर में उन्होंने हमको मिलने को बोला। हमने बोला आपसे हमारे को कोई बात नहीं करना है, सिर्फ हमारे को नामांतर आप कब कर रहे हैं इसका जवाब चाहिए।
ऐसा उसके सामने हमने शरद पवार के सामने हमारा निवेदन ऐसा फेंक दिया। उसमें सिर्फ एक लाइन लिखी थी उस निवेदन के अंदर में कि नामांतर कौन से दिन आप कर रहे हैं, और बाकी सब लोगों की साइन थी। उसके बाद में बड़े मुश्किल से शहीदों के शहीद हो जाने से कुछ लोग अपंग हो गए, कुछ लोग गायब हो गए। उसके बाद में सरकार को सोचना पड़ा कि अभी नामांतर करना चाहिए। इसलिए 14 तारीख को शरद पवार जी ने विरोधी पक्षों को भी पकड़ के वो एक ठराव पारित करके नामांतर की घोषणा की। आज 4 अगस्त को इंदिरा चौक पे जो शहीद हुए हमारे दिलीप रामटेके वगैरह, उनके स्मृति में यहाँ पर महानगर पालिका ने एक अच्छा ये बनाया, नामांतर शहीद स्मारक बनाया। उस स्मारक को अभी 1 साल होने को आएगा। आज 4 अगस्त को ये जो कांड हुआ था शहीद नामांतर का, इस कांड में 4 अगस्त को जो शहीद हुए थे उनको अभिवादन करने के लिए हम सभी लोग यहाँ पर एकत्रित हुए, और यहाँ विविध पक्ष के लोग, विविध संगठन के लोग यहाँ पर उपस्थित हुए और अपना अभिवादन किया। इतना बोलकर मैं अपने 2 शब्द मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचा विदर्भ अध्यक्ष आहे भीमराव बनसोड। माझ्यासोबत डॉक्टर मनोज मिश्रा, संघटक नागपूर शहराचे। दलित पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही दलित पॅन्थरमध्ये असताना नामांतरच्या लढ्यामध्ये सातत्याने आम्ही चळवळीत होतो। अनेक चळवळी झाल्या। मला एक आठवते, उंटखान्यामध्ये एक मोठा मोर्चा निघाला होता। त्यावेळेस वामनराव निंबाळकर होते। त्यावेळेस वामनराव निंबाळकरच्या वेळेस पोलिसांनी लाठ्या हाणल्या। आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लाठीच्या खाण्यामध्ये हे होतो, मजगूल होतो। मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा निघाला होता। प्राध्यापक अरुण कांबळे, आमचे नेते रामदासजी आठवले आणि इतर सर्व नेत्याच्या समक्ष मोठा मोर्चा होता। त्या मोर्चामध्ये थोडी हयगय झाली आणि आम्हाला कोर्टात नेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं। आथर जेलमध्ये आम्ही 19 दिवस त्या आथर जेलमध्ये राहिलोत। नामांतराच्या चळवळीत अनेक लोकांनी जे शहीदी झालेत, त्यामध्ये पोचीराम कांबळे हे महत्त्वाचे शहीद होते। याही नागपूर शहरामध्ये अनेक लोक शहीद झाले, बोरकर झाले, रामटेके झालेत आणि अनेक चळवळी गाव खेड्यामधून नामांतराचा लढा सातत्याने उभा राहिला। पण खंत अशी आहे की या नामांतर चळवळीला 14 वर्ष लागलीत। कोणाचे नाव देण्याकरता, मग बाकी कोणाचे नाव देण्याकरता काही वेळ लागत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला सातत्याने विरोध करणारी इथली मनुवादी व्यवस्था आहे। आणि त्या मनुवादी व्यवस्थेमुळेच या देशामध्ये बाबासाहेबांना आजही प्रेरित न करणारी संघटना असल्यामुळे या देशामध्ये दलितांवर आजही अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात। कुठे कुठे नाही कुठे कोणाच्या झोपड्या झुग्याजवळ जाळल्या जातात, कोणी आई बहिणीवर अत्याचार होतो, सुरूच आहे। आणि हा अत्याचार थांबण्याकरता एक मोठ्या चळवळीची गरज आहे। आणि म्हणून आम्ही सातत्याने रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वामध्ये जो लढा लढतो आहे, मग कोणताही असो, सामाजिक न्यायाचा असो, अन्यायाच्या विरोधामध्ये लढणं आमचं काम आहे। ज्या शहीदांनी या नागपूर शहरामध्ये शहीद झालेत, आम्ही अनेक ठिकाणी जेलमध्ये गेलो। नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नामांतरासाठी आम्ही होतोच। अनेक ठिकाणी प्राध्यापक कवाळे सुद्धा आमच्यासोबत एकदा जेलमध्ये होते, रामदास आठवले होते, आणि आम्ही अनेक नामांतराच्या चळवळीमध्ये आम्ही लाठ्या गोळ्या खाल्लेले माणसं आहोत, लढाई लढण्यात आहोत। आणि म्हणून आमच्या या ठिकाणी आम्ही या शहीदांना मानवंदना करण्याकरता, त्यांना मानाचा मुजरा अर्पण करण्याकरता, त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलोत। आणि म्हणून या शहीदांना मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षाच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जय भीम। आज नामांतर शहीद दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नागपूर शहराच्या अध्यक्ष या नात्याने मी नामांतर शहीदांना आदरांजली या ठिकाणी अर्पण करत आहे। शहीदांची ही जे शहीद झालेत नामांतराच्या आंदोलनासाठी 18 वर्ष नामांतराचा लढा बाबासाहेबांच्या लेकरांनी या महाराष्ट्रामध्ये लढला। कुठलंही कारण नसताना 27 जुलै 1978ला विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहामध्ये नामांतराचा ठराव काँग्रेसच्या सरकारने पारित केला आणि त्याच काँग्रेसच्या सरकारने 18 वर्ष आमची एक पिढी 2 पिढी गारद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यामुळे पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवून जरी आपण विचार केला तरी काँग्रेसमुळे जे काही रिपब्लिकन पक्षाची, रिपब्लिकन कार्यकर्त्याची चळवळीची जी काही हानी झाली, त्या हानीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो।
आणि भविष्यामध्ये कोणीच शहीद झालं नाही पाहिजे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार असो शहीद झाले नाही पाहिजे, कुठल्या आंदोलनामध्ये शहीद होण्या इतपत परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे याची दक्षता कोणत्याही पक्षाचं जरी सरकार असलं तर त्या सरकारने घेतली पाहिजे. आणि आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा शहीदांचा जर इतिहास असला तरी तो चळवळीचा इतिहास आहे, एक संघर्षाचा इतिहास आहे. आणि हा संघर्षाचा इतिहास या ठिकाणी आम्ही जर दरवर्षी या 4 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी येऊन एक मनामध्ये एक ज्योत, एक मनामध्ये एक संघर्ष, पुन्हा संघर्ष करण्याची एक प्रेरणा घेऊन या नामांतर शहीद स्मारकाला आम्ही आपल्या पक्षातर्फे विविध संघटनातर्फे या ठिकाणी आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो. हे स्मारक महानगरपालिकेनं अत्यंत चांगलं स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे, त्यामुळे महानगरपालिकेचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि या स्मारकात येऊन एक चांगली प्रेरणा, एक चांगली दिशा आम्हाला या ठिकाणी मिळते. एवढंच रिपब्लिकन पक्षाच्या शहराच्या अध्यक्ष या नात्याने मी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. आणि नामांतर मिळवून देण्यात त्यांचा सर्वात जास्त योग्य झाला. अशा या शहीद भीम सैनिकांना आमच्या सर्वांच्या वतीनं शहीद भीम सैनिक अमर रहे, शहीद भीम सैनिक अमर रहे, शहीद भीम सैनिकों को नीला सलाम. 4 ऑगस्ट हा तो दिवस होता 1979 78 आणि त्यानंतर सातत्याने 1980 पासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांतरासाठी शहीद झालेल्या भीमसैनिकांना दलित मुक्ती सेनेच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ही अभिवादन सभा या ठिकाणी आपण आयोजित करताना परंपरा निर्माण झाली. आणि एका गोष्टीचा मला गौरव वाटतो, आम्ही कुठेही विखुरलेले असलो, कुठेही असलो, नामांतराच्या, सन्मानाच्या, स्वाभिमानाच्या, लोकशाहीच्या इज्जतीच्या रक्षणासाठी जे संविधान या देशातील 121 कोटी लोकांच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी, माणुसकीसाठी, या देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, माणुसकीनं जगण्याचा अधिकार मिळावा, या देशामध्ये समतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं, माणुसकीचं, स्वातंत्र्याचं राज्य निर्माण व्हावं, यासाठी महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध सुरू केलं, त्या युद्धातील यशवंत खोब्रागडे आमच्या बहुजन समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहे. हे युद्ध सुरू केलं, त्या युद्धामध्ये नामांतराची एक छोटीशी लढाई 16 वर्षानंतर आपण जिंकली. किती भीमसैनिकांना रक्ताचं दान आणि प्राणाचं मोल द्यावं लागलं याची काही गणती नाही. त्या ज्ञात अज्ञात तमाम भीमसैनिक शहीदांना मानाचा मुजरा, अभिवादन, मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी दरवर्षी एकत्र होतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम होतो. देशाच्या प्रत्येक शाखेमध्ये हा अभिवादनाचा सोहळा 4 ऑगस्टला पार पाडला जातो. आपण देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. माझी सर्वांना विनंती आहे, बाकी आपण कुठेही असलो, कसेही असलो, कोणत्याही संघटनेत असलो तरी पण भीमसैनिकांच्या त्यागाला, बलिदानाला, कुर्बानीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे. यावेळेस मोठ्या संख्येने आपण आलात, पण पुढच्या वर्षी मात्र शेकडोच्या, हजारोच्या संख्येने संपूर्ण नागपुरातील जनता भीमसैनिकांच्या त्यागाला, बलिदानाला, कुर्बानी करण्यासाठी
हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाली पाहिजे असा प्रयत्न आपल्या सर्वांचा असला पाहिजे. समाजासाठी जे मरतात, शहीद होतात, बलिदान देतात, कुर्बानी देतात, त्यांचं स्मरण केलं नाही, त्यांच्या त्यागाची आठवण ठेवली नाही, त्यांच्या कुर्बानीला सलाम जर म्हणून म्हणतात ना, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, कौम पे मरने वालों का बाकी यही निशा होता. असं तर आपण कुठेही मरतो, कसेही मरतो, आजारी होऊन, ऍक्सिडेंट होऊन, पण एका ध्येयासाठी, एका उद्दिष्टासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी, लोकशाहीचा सन्मान, स्वाभिमान. गांधीजी या देशाचे राष्ट्रपिता आहेत, पण या देशाच्या लोकशाहीचा बाप जर कोणी असेल तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील माझा ओबीसी समाज, बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, दलित समाज, आदिवासी समाज या देशातील 85% लोकांना खऱ्या अर्थानं प्रकाशाचा दिवा दाखवला. जेवढे उपकार आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांचे बघा. एका हातामध्ये सूर्य दिला बाबासाहेबांनी, तर दुसऱ्या हातामध्ये चंद्र दिला बाबासाहेबांनी. सूर्य कशा करता दिला? माणुसकीचं, समतेचं, बंधुत्वाचं स्वप्न साकार करण्यासाठी. जे कोणी आडवे येतील, अन्याय अत्याचार करतील त्यांना जाळून भस्म करण्यासाठी सूर्य दिला आपल्या हातामध्ये. आणि समतेचं, बंधुत्वाचं, माणुसकीचं, स्वातंत्र्याचं चांदणं, समतामयी प्रकाश या देशामध्ये निर्माण व्हावा यासाठी दुसऱ्या हातामध्ये चंद्र दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. हे चंद्र सूर्य हातामध्ये घेऊन या भीम सैनिकांनी रक्ताचं दान आणि प्राणाचं मोल दिलं. त्यांना आज आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांना सामुदायिक बुद्ध वंदनामध्ये सहभागी व्हावं. राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते बाळासाहेब कोसनकर हे बुद्ध वंदना देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी 1978ला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं आणि विधिमंडळाने एकमताने जो ठराव केला नामांतराचा त्याची अंमलबजावणी व्हावी आणि मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावं यासाठी जे आंदोलन आम्ही नागपूरमध्ये केलं 4 ऑगस्ट 1978ला नाही मास्तर सुरू झालं होतं 4ला त्याचा. आणि 4 ऑगस्टला नागपूरमध्ये 11 दिवस मराठवाडा पेटत होता. सरकार झोपलं होतं. घरदारांची राखरांगोळी मराठवाड्यातील माणसं मारली जात होती, कत्तली होत होत्या. पण महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली नाही. अत्याचार पीडित दलितांना, बौद्धांना वाचवण्यासाठी कुठे लाठीहल्ला केला नाही, कुठे गोळीबार केला नाही. पण 11 दिवस सतत पेटत असलेल्या मराठवाड्याला तील दलितांना, बौद्धांना न्याय मिळावा, त्यांचं रक्षण करावं यासाठी नागपूरमध्ये WS कॉलेजमधून आम्ही विद्यार्थ्यांचा एक मोर्चा काढला आणि संपूर्ण नागपुरातील जनता लाखोच्या संख्येने त्यामध्ये सहभागी झाली. संविधान चौकामध्ये आम्ही सर्व जमलो. कलेक्टरला निवेदन दिलं शांततापूर्ण रीतीनं आणि मोर्चेकरी आमचे भीम सैनिक परत येत असताना याच इंदोरा चौकीवर कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देताना केवळ दलितांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी लाठीहल्ला तर जाऊ द्या, अश्रुधूर जाऊ द्या, पण सरळ गोळीबार सुरू केला आणि ठार करण्याच्या हेतूने गोळीबार केला. त्यामध्ये आमचे जवळपास 11 भीम सैनिक या ठिकाणी शहीद झालेत. पहिला भीम सैनिक इथेच अविनाश डोंगरे शहीद झाला, इथे हे स्मारक उभं आहे. तेव्हापासून हा जो लोकशाहीच्या इब्रतीचा प्रश्न होता, विधिमंडळाने एकमताने ठराव पास केला, त्याची अंमलबजावणी शासनाने करावी यासाठी जे आंदोलन सुरू झालं
त्या आंदोलनातील सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा टप्पा म्हणजे 11 नोव्हेंबर 1979ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून माझ्या नेतृत्वामध्ये नागपूरपासून औरंगाबादपर्यंत लाँग मार्च काढला. लाँग मार्च 15-20 दिवसपर्यंत चालत गेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामधील खडकपूर्णा नदीच्या पुलावर आमचा हा लाँग मार्च अडवला. रात्रीच्या 1 वाजता रस्त्यावर झोपलेल्या भीमसैनिकावर लाठीहल्ला केला. कोणाचे डोळे फुटले, कोणाचे हात मोडले, कोणाचे डोके फुटले, कोणाचे पाय तुटले, कोणी आंधळे झाले आणि तमाम हजारो भीमसैनिकांना अटक करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना डांबून टाकण्यात आलं. लोकशाहीचा सन्मान राखावा यासाठी निघालेल्या मोर्चावर अशा प्रकारचा अमानुष प्रकारची वागणूक सरकारने दिली. तेव्हापासून हा लढा 16 वर्षापर्यंत प्रदीर्घपणे या महाराष्ट्रातील देशातील हे आंदोलन अख्ख्या देशभरात घेऊन गेलो मी. कुठे दिल्लीमध्ये, कुठे हरियाणामध्ये, कुठे पंजाबमध्ये, कुठे मध्य प्रदेशात, कुठे छत्तीसगडमध्ये, कुठे राजस्थानमध्ये, तर कुठे कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये. 16 वर्षाच्या या संघर्षामध्ये किती यातना, किती दुःख, किती शासनाचे अत्याचार आणि जातीयवाद्यांसहित शासनाचे अत्याचार सहन करावे लागले. याची शेवटी 14 जानेवारी 1994ला महाराष्ट्राच्या सरकारला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. अर्थात हा लाँग मार्च केवळ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टरच्या इब्रतीसाठी काढला होता आम्ही, मानवतेच्या अस्मितेच्या रक्षणासाठी काढला होता आम्ही, समतेचा विचार घेऊन काढला होता आम्ही. सर्व जाती धर्मांना ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा अधिकार मिळावा त्याच्या रक्षणासाठी काढला होता आम्ही. लोकशाही मूल्यांची पायमल्ली होऊ नये यासाठी काढला होता आम्ही. आणि सरकारला वारंवार 16 वर्षामध्ये मी आठवण करून देत होतो, लोकशाही आहे म्हणता तुम्ही, मग नामांतराच्या प्रश्नावर लोकशाही पद्धतीने एकमताने निर्णय घ्यायला अंमलबजावणी का करत नाही? 16 वर्ष लागले. 16 वर्षानंतर 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. पण युद्ध ही महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केवळ पाण्याचा लढा नव्हता, तो सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध सुरू केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या आंदोलनातून जे सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध सुरू केलं, त्या सामाजिक स्वातंत्र्याच्या युद्धामधील एक छोटीसं लढाई म्हणजे नामांतराची होती. ही लढाई समतावादी जनता जिंकली, आंबेडकरी जनता जिंकली, लोकशाहीवर विश्वास असलेली जनता जिंकली. पण 65 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील अजूनपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालं नाही. आणि त्यामुळे जेलमधून बाहेर निघाला, नामांतर झालं, तरी भीमसैनिकांचा लाँग मार्च जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्माण होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आता कदापि थांबणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आंदोलनाच्या सोबतच आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना देखील त्यांच्या मंडल आयोगाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन केलं 12 वर्षापर्यंत. 16 वर्षापैकी 12 वर्ष या आंदोलनासाठी आमच्या ओबीसी समाजाला देखील मंडल आयोगाच्या बाबासाहेबांनी राज्यघटनेत तरतूद केलं 340 या कलमामध्ये, त्यानुसार या देशातील 52% ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या आरक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी नामांतराच्या आंदोलनाच्या सोबतच आम्ही आंदोलन सुरू केलं. आणि यासोबतच आग्र्यापासून दिल्लीपर्यंत आम्ही मुक्ती मार्च काढला, पैदल चालत गेलो आग्र्यापासून दिल्लीपर्यंत. 1983 मध्ये हजारो भीमसैनिक महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेशातून, हरियाणामधून सामील झाले. त्यामध्ये आणखी एक मागणी आमची होती, नामांतर झालं पाहिजे, मंडल आयोग लागू झाला पाहिजे आणि बुद्धगयेचं महाबोधी महाविहार हे या देशातील बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे, ही देखील त्यामध्ये मागणी होती. आता प्रश्न असा निर्माण होतो की या देशाचं गुरुद्वारा शिखांच्या ताब्यामध्ये आहे, मंदिरं हिंदू बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत, चर्च आमच्या ख्रिश्चन बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत, जैनांची मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि मस्जिदी मुसलमान बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत.
पण जगामध्ये एक मात्र उदाहरण असं आहे की जगातील 300 कोटी बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं, सम्राट अशोकाने बांधलेलं, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं, बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, जगातील 300 कोटी बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचं महाबोधी विहार हे मात्र निर्बुद्ध लोकांच्या, अबौद्ध लोकांच्या, बौद्ध नसलेल्या लोकांच्या ताब्यात आहे. हे जगातलं एकमात्र उदाहरण असावं. म्हणून 100 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, बौद्ध देशातील बौद्धांच्या ताब्यामध्ये त्याचे व्यवस्थापन, नियंत्रण, ॲडमिनिस्ट्रेशन मिळालं पाहिजे, आंदोलन सुरू आहे. अनागारिक धम्मपालजींनी 100 वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं, ते सातत्याने सुरूच आहे. आणि मग येत्या 19 ऑगस्टला दिल्लीच्या पार्लमेंटवर पीपल्स रिपब्लिकन पक्ष, दलित मुक्ती सेना, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाबाई रिपब्लिकन ब्रिगेड, राष्ट्रीय मजदूर सेना, दलित मुक्ती सेना यांच्या माध्यमातून देशव्यापी मोर्चाचं आयोजन आम्ही 19 ऑगस्टला दिल्लीच्या पार्लमेंटवर केलेलं आहे. मी बिहारचा दौरा करून आलो, महाबोधी महाविहाराला भेट देऊन आलो, ती अवस्था मी पाहिली. आता ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही मागणी केली की केंद्र सरकारने आधीच अलर्ट केलं होतं राज्य सरकारला, इथे आतंकवादी हमला होऊ शकतो, तरी बिहार सरकारने पाहिजे तशी काळजी घेतलेली नाही. त्यांना काय घेणं देणं आहे? दे आर नॉट बुद्धिस्ट. पण केंद्र सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. जर तुम्हाला माहीत होतं का तर तुम्ही काय व्यवस्था केली? केंद्र सरकारने, गृहमंत्र्यांनी काय व्यवस्था केली? त्यामुळे जोपर्यंत बुद्धगयेचं महाबोधी विहार देशातील बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्या विहाराची सुरक्षा कधी राहू शकत नाही. ही आमची मागणी आहे. हा लढा जो नामांतराचा सुरू झाला हा मुक्तीचा लढा होता. हा केवळ विद्यापीठाला बाबासाहेबांच्या नावाचा फलक राहीत मर्यादित नव्हता. एकूणच या देशातील तमाम, मी तर असा आरोप करेन की अनेक वर्षापासून, आता काल परवा बिहार सरकारने महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट ॲक्टमध्ये सुधारणा केली म्हणतात. आधी असा कायदा होता की 9 सदस्य, 4 बौद्ध आणि 4 बौद्ध अलीकडे घेतले त्यांनी. आतापर्यंत सर्व 9च्या 9 सर्व हिंदूच होते, म्हणजे नॉन बुद्धिस्ट होते. नंतर आंदोलन झाल्यानंतर त्यांनी 4 अबौद्ध आणि 4 बौद्ध त्यांचा समावेश केला. आणि अध्यक्ष कोण राहील? त्याचा चेअरमन गया जिल्ह्याचा कलेक्टर, तो देखील कोण? तो हिंदू असेल तर. ही मोठी आश्चर्यजनक बाब आहे. म्हणजे सरकारी स्तरावर संप्रदायवाद, सरकारी स्तरावर अशा प्रकारचा जातीवाद टेम्पल ॲक्टच्या 1949च्या माध्यमात सुरू आहे. आता त्यांनी सुधारणा केली, म्हणतात की गया जिल्ह्याचा कोणी कलेक्टर असला तर चेअरमन राहील. आमची मागणी आहे फालतू धंदे बंद करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बौद्धांचं, हे जागतिक बौद्धांचं श्रद्धास्थान जे आहे हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्या. अन्यथा आम्ही घोषणा करू की देशाचं सरकार हे बौद्ध अल्पसंख्याक बौद्धाच्या विरोधामध्ये आहे. आणि हे जर केलं नाही, येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. हे या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं. आणि म्हणून दरवर्षी 1980 पासून ही जी परंपरा आम्ही सुरू केली, भीमसैनिकांना, शहीद भीमसैनिकांना मानवंदना देण्याचा का, संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या शाखा करतात, देशातील शाखा आमच्या करतात. ही जी परंपरा आम्ही सुरू केली आहे, या परंपरेला अनुसरून सर्वच संघटनेचे श्रद्धांजली अर्पण करतात. ही त्यातल्या त्यात अत्यंत समाधानाची बाब आहे. पण आता हा जो लढा सुरू झालेला आहे, या शहीदांची शपथ घेऊन, या शहीदांनी रक्ताचं दान आणि प्राणाचं मोल दिलं देशाच्या स्वातंत्र्याचं, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी. ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला, धर्माचं स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य, श्रद्धास्थानाची देखभाल करण्याचं स्वातंत्र्य, मग बौद्धांच्या बाबतीत हा सापत्न भाव का? 19 ऑगस्टला जो आमचा देशव्यापी मोर्चा, ज्यामध्ये किमान संपूर्ण देशातून 2 लाख बौद्ध जनता उपस्थित होणार आहे, त्या माध्यमातून जर सरकारने मागणी मान्य केली नाही, बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही, तर या देशाचं केंद्र सरकार, या देशाचं बिहार सरकार हे अल्पसंख्याक बौद्धांचे शत्रू आहेत, हे आम्ही घोषित करू. आणि त्यानंतर देशव्यापी आंदोलनाला सुरुवात होईल. अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाची आहे. आणि आज तमाम नागपूरकर जनतेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेच्या वतीनं नामांतराच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यामध्ये जे भीमसैनिक शहीद झालेत त्यांना मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं, तमाम नागपूरच्या जनतेच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय भीम.